Hello dear students, today in English subject we are going to learn unit 2. Topic name is 2.1 Birds Can Fly. Students, आज आपण इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधील पेज नंबर 16 वरील 2.1 Birds Can Fly ही राईम अभ्यासणार आहोत. बर्ड्स मीन्स पक्षी. जर इथे काय एस आहे BIRD बर्ड, पण इथे एस आहे तर ते काय झालं बर्ड्स. आणि फक्त BIRD असेल तर पक्षी म्हणजे एकच पक्षी, आणि BIRDS त्याला एस जर जोडलेला असेल तर अनेक पक्षी. कॅन फ्लाय म्हणजे ते पक्षी काय करतायत, उडतायत. चला तर बघूया या कवितेमध्ये काय गंमत आहे. बघा, अगोदर आपण चित्राचे निरीक्षण करूया. इथे काय आहे, एक बॉय आहे. त्याने कोणत्या कलरचा शर्ट घातलाय, येलो. आणि इथे कोण फ्लाइंग करताय, डक. तो फ्लाइंग करतोय ना, म्हणजे उडतोय. कोणत्या कलरचा आहे तो, येलो. त्यानंतर बघा इथे एक बॉय आहे, त्याने ग्रीन कलरचा शर्ट घातला आहे. आणि त्याच्या बाजूला कोण आहे, फ्रॉग आहे की नाही. इथे फ्रॉग म्हणजे बेडूक. आणि हे दोघं काय करताय, जम्प करताय. त्यानंतर इथे जो बॉय आहे तो इथे वॉटरमध्ये काय करतोय, स्विमिंग. कोणासारखी, या डक सारखी. डक म्हणजे काय, बदक. डक कुठे असतो, पाण्यात. तसंच हा मुलगा काय करतोय, त्याच्यासारखं स्विमिंग करून बघतोय. इथे बघा, हा जो बॉय आहे त्याने काय घातलंय, ब्राऊन कलरचा शर्ट. कोणासारखा, त्याच्या डॉग सारखा. आणि ते कुठेतरी चालले, म्हणजेच ते वॉक करत आहे. बघा इथे कोण आहे, हॉर्स. आणि हॉर्स कसा पळतो, अगदी वेगाने पळतो ना, खूप फास्ट रनिंग करतो तो. तसाच हा बॉय पण फास्ट रनिंग करतोय. इथे कोण आहे, व्हाईट. कोण आहे, ससोबा म्हणजेच रॅबिट. कसा असतो रॅबिट, व्हाईट. तसंच या मुलाने व्हाईट शर्ट घातलेला आहे. आणि रॅबिट काय करतोय, जम्प करतोय ना. तुम्ही बघितलेलं असेल रॅबिट कशा जम्प करतो. तसंच हा बॉय पण जम्प करतोय रॅबिट सारखा. चला तर आपण आता कविता अभ्यासूया. आपल्या राईमचं नाव काय आहे, बर्ड्स कॅन फ्लाय. राईम नेम इज बर्ड्स कॅन फ्लाय. लिसन मीन्स ऐका. सिंग म्हणजे ही कविता तुम्हाला म्हणायची आहे, म्हणजे सिंग म्हणजे गाणे. अँड ॲक्ट, आणि कशी गायची आहे ती, ॲक्ट करून, म्हणजे ॲक्शन करायची आहे. आणि कविता ही पोएम तुम्हाला म्हणायची आहे. चला तर बघूया. बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स म्हणजेच पक्षी. कॅन फ्लाय करतायत. बर्ड्स काय करतायत, फ्लाय म्हणजे काय, उडणे. बर्ड्स कॅन फ्लाय, पक्षी उडताय. अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू. अप म्हणजे काय, वर. आणि इन द स्काय म्हणजे आकाश. पक्षी कुठे उडताय, आकाशात. अँड आय कॅन फ्लाय टू, आणि ह्या बॉयला काय वाटतंय, मी सुद्धा त्या पक्ष्यांसारखा फ्लाइंग करू शकतो, उडू शकतो, हो की नाही. टू म्हणजे मी सुद्धा. टू म्हणजे सुद्धा. मग तो मुलगा म्हणतो आय कॅन फ्लाय टू, मी सुद्धा उडू शकतो. फ्रॉग्स कॅन जम्प. फ्रॉग्स मीन्स बेडूक. लुक एट हिअर, दिस इज फ्रॉग. आणि तो फ्रॉग काय करतोय, जम्प करतोय. फ्रॉग्स कॅन जम्प. व्हेरी हाय अँड आय कॅन जम्प टू. व्हेरी म्हणजे खूप हाय म्हणजे काय, उंच. फ्रॉग्स कशा जम्प करतोय, जम्प म्हणजे उडी मारणे. आणि फ्रॉग्स कशी उडी मारतोय, मग व्हेरी हाय, खूप उंच. अँड आय कॅन जम्प टू, आणि फ्रॉग सारखी हा मुलगा काय म्हणतो, मीही जम्प करू शकतो, हो की नाही.
त्यालाही फ्रॉगसारखी जम्प करायला मज्जा येते. डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम. बघा इथे काय म्हटलंय, डक म्हटलंय का? नाही, तिथे काय एस लावलेला आहे. त्याला डक्स म्हणजे खूप सारे बदकं. आणि ते बदके काय करतायत? डक्स कॅन स्विम. स्विम म्हणजे काय? पोहणे. स्विम म्हणजे काय? पोहणे. मग हे डक्स बदकं पोहत आहेत. डक्स कॅन स्विम म्हणजे डक पोहत आहे कुठे? डीप इन द वॉटर म्हणजे ते पाण्यामध्ये पोहत आहे. डीप म्हणजे खोलवर आणि वॉटर म्हणजे पाणी. बदक हे पाण्यात पोहत आहेत. स्विम म्हणजे काय? पोहणे. आणि हा बॉय काय म्हणतोय बघा, डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम डीप इन द वॉटर अँड आय कॅन स्विम टू. डक्स जसे पाण्यामध्ये स्विमिंग करतात त्याचप्रमाणे मी सुद्धा पाण्यामध्ये काय करतोय? स्विमिंग. नेक्स्ट काय आहे? डॉग्स. डॉग्स म्हणजे इथे फक्त डॉग असतं तर एकच कुत्रा, पण इथे डॉग्स आहेत म्हणजे अनेक कुत्रे. डॉग्स कॅन वॉक, डॉग्स कॅन वॉक. वॉक म्हणजे काय? चालणे. तर बघा हा डॉग काय करतोय? चालतोय. डॉग्स म्हणजे वॉक म्हणजे चालणे. आणि हा डॉग वॉक करतोय. कुठे करतोय? ऑन द ग्राउंड. ग्राउंड म्हणजेच काय? मैदान, जमिनीवर. डॉग असा पाण्यामध्ये चालू शकतो का? नाही, तो मैदानावर चालतोय. आणि तो मुलगा काय म्हणतो त्याच्यासोबतचा? आय कॅन वॉक टू. आणि मी सुद्धा त्याच्यासोबत चालतोय. नेक्स्ट इज हॉर्सेस कॅन रन, हॉर्सेस कॅन रन. आणि इथे काय? हॉर्सेस. हॉर्सेस म्हणजे अनेक घोडे, एकच घोडा नाही. जर हॉर्स असतं तर एकच घोडा, पण इथे हॉर्सेस आहे म्हणजे अनेक घोडे. हॉर्सेस कॅन रन. काय करतायत ते? रन करतायत. रन म्हणजेच काय? पळणे, धावणे. हॉर्सेस रनिंग करतात एकदम फास्ट. हॉर्सेस कॅन रन, हॉर्सेस कॅन रन. हॉर्स हा रनिंग करत आहे कुठे? इन द फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. तर हॉर्स हा जंगलामध्ये पळतोय. अँड आय कॅन रन टू. आणि हा बॉय काय म्हणतोय? मी सुद्धा त्याच्या मागे त्याच्यासारखा रनिंग करू शकतो. आय कॅन रन टू. बनीज कॅन हॉप, बनीज कॅन हॉप. तर तुम्ही म्हणाल बनीज म्हणजे कोण? तर बनीज मीन्स रॅबिट. बनी मीन्स रॅबिट. सशाला बनीही म्हणतात, रॅबिटही म्हणतात. आणि एकच रॅबिट नाही म्हणायचं आहे तर अनेक रॅबिट म्हणजे खूप सारे ससे, त्यांना काय म्हणतात? बनीज. बनीज कॅन हॉप. हॉप म्हणजे काय माहिती का तुम्हाला? HOP हॉप. हॉप म्हणजे दोन्ही पाय मागे करून उंच उडी मारणे, त्याला काय म्हणतात? हॉपिंग. मग हा बनी काय करतोय? हॉप करतोय. बनीज कॅन हॉप, बनीज कॅन हॉप. पाय उंच करून, मागे उंच करून उडी मारणे. तसेच हे जे रॅबिट आहेत तेही उडी मारत आहेत. ऑन द ग्रास. कुठे उडी मारतायत ते? ऑन द ग्रास. ग्रास म्हणजे गवत. ससा हा गवतावर उंच उडी मारत आहे. अँड आय कॅन हॉप टू. हा मुलगा काय म्हणतोय? आय ऑल्सो कॅन हॉप टू. मी सुद्धा त्याच्यासारखी उडी मारू शकतोय. बघा तोही त्याचे दोन्ही पाय मागे करून उंच उडी मारतोय म्हणजे तो हॉपिंग करतोय, हो की नाही? ह्या कवितेमध्ये काय म्हटलंय? इथे जे आहेत एकच पक्षी नाही, अनेक पक्षी आहेत. बर्ड्स. एस प्रत्यय लावलाय त्याला म्हणजेच काय? अनेक. जर इथे फक्त बर्ड असता तर फक्त एकच पक्षी, पण एस आहे तर अनेक पक्षी. फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक, पण इथं काय आहे? फ्रॉग्स म्हणजे अनेक बेडकं. तर एकवचनी आणि अनेकवचनी हे इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. इथे जर एस नसेल तर फ्रॉग म्हणजे एक बेडूक आणि एस त्याला जोडलेला आहे म्हणून अनेक बेडूक. त्यानंतर आहे डक्स म्हणजे खूप सारे बदकं. डॉग्स म्हणजे काय? खूप सारे कुत्रे. हॉर्सेस म्हणजे एकच घोडा का? नाही, एक घोडा म्हणजे हॉर्स आणि हॉर्सेस म्हणजे अनेक घोडे. बनीज. बन्नी मीन्स
वन रॅबिट अँड बनीज मीन्स मेनी रॅबिट्स. ओके, बनीज म्हणजे जास्त ससे. त्यानंतर इथे बघा तुम्ही, बर्ड्स काय करताय, फ्लाय. बर्ड्स काय करतात, फ्लाय. म्हणजे हे त्यांची काय आहे, कृती आहे. आणि फ्लाय हे काय आहे, व्हर्ब. बर्ड्स हे फ्लाय करतात म्हणजे उडतात. फ्रॉग्स काय करतो, जम्प करतो. त्यानंतर डक्स काय करतात, स्विम करतात. म्हणजे काहीतरी ते करतायत. तर काहीतरी करणे म्हणजेच काय, कृती. स्विम म्हणजेच पोहणे. म्हणजे ज्या शब्दातून आपल्याला त्यांची कृती कळते त्याला काय म्हणतात, व्हर्ब. तर ह्या पोएममध्ये स्विम हे व्हर्ब आहे, जम्प व्हर्ब आहे, फ्लाय व्हर्ब आहे. त्यानंतर वॉक म्हणजे डॉग्स काय करतायत, वॉक करतायत म्हणजे चालतायत. हॉर्सेस काय करतायत, रन म्हणजे ते पळतायत. बनीज काय करतायत, हॉप. ते काय करतायत, हॉपिंग म्हणजेच उड्या मारतायत. त्यांचे दोन्ही पाय मागे करून उंच उडी मारतायत. आता ही पोएम मी म्हणते ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्याचप्रमाणे तुम्हालाही ती म्हणायची आहे आणि पाठ करायची आहे. आणि त्यातले मी जे हे वर्ड्स सांगितले, बर्ड्स, फ्लाय, फ्रॉग, जम्प, हाय, स्काय, स्विम, हे सर्व शब्द त्यांचे मिनिंग तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके, आता मी ही पोएम म्हणते. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय up in the sky and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. ओके, याप्रमाणे तुम्हाला ही पोएम लर्न करायची आहे आणि तुम्ही याप्रमाणेच म्हणणार आहात. ओके, इथे काय म्हटलंय, लुक म्हणजे बघा, लिसन मीन्स ऐकणे, रिपीट म्हणजे ऐकून तुम्हाला पाठोपाठ म्हणायचं आहे. अँड ॲक्ट म्हणजे काय, त्याप्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे. फ्लाय म्हणजे काय, उडणे. तर तुम्ही पक्ष्यांसारखं उडून दाखवा. त्यांच्याप्रमाणे हात असे उंच करायचे आणि उडायचं. पक्ष्यांना हात असतात का, नाही. तर त्यांच्या पंखांनी उडता, तुम्ही तुमच्या हाताने तशी कृती करायची आहे. तुम्ही ही कृती घरी तुमच्या मम्मी पप्पांना करून दाखवायची. त्यानंतर आहे जम्प म्हणजेच काय, उडी मारणे. तुम्हीही उड्या मारून दाखवायच्या फ्रॉगसारख्या, हो की नाही. स्विम म्हणजे पोहणे. त्याची ॲक्शन तुम्ही करायची, पोहण्याची ॲक्शन स्विमिंगची. ओके, वॉक म्हणजे चालणे. तुम्हाला वॉकही करायचं आहे. रन म्हणजेच काय, पळणे. तर तुम्ही रनिंगही करायची आहे. हॉप म्हणजे या बनीसारख्या तुम्हाला जम्प करायचे आहे, हॉप करायचे आहे. तुमचे दोघं पाय मागे उचलून उंच उडी मारायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, हॉप करायचं आहे. ओके स्टुडंट्स, हे जे वर्ड्स आहेत याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि तो अर्थ लक्षात ठेवायचा आहे. तर समजली तुम्हाला ही पोएम. ओके, थँक्यू.